मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैदिक टीव्ही इन मराठी या यूट्यूब चॅनलवर. भरपूर दिवसानंतर एक नवीन विषय तुमच्यासोबत शेअर करत आहे, ज्या विषयात आपण एक ज्योतिषीय माहिती अतिशय सखोलरित्या पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला यूट्यूबवर तसेच गुगलवर कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही, कारण ही माहिती मी माझ्या स्वतःच्या अभ्यासातून प्राप्त केलेली आहे. तर या माहितीचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की पाणी पिणं आणि ज्योतिष याच्यात संबंध काय? ज्योतिषाचा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो. ज्योतिषशास्त्र प्रत्येक गोष्टीवर संशोधन करत असतं. तुम्ही दिवसात पाणी किती पिता यावर सुद्धा तुमचे ग्रह निर्धारित करतात की तुम्हाला पाण्याची आवश्यकता किती आहे आणि तुमची ती सवय आहे की तुम्ही तात्पुरत्या काळासाठी ते सर्व करत आहात. आज आपण त्याच विषयावर पाहणार आहोत की जर एखादी व्यक्ती निरंतर पाणी पित असेल आणि सतत जर पाणी पिण्याची त्या व्यक्तीला सवय असेल तर कुंडलीत कोणती अशी ग्रहस्थिती असते ज्यामुळे ती व्यक्ती सतत पाणी पित असते. पाणी पिण्याचे कारणं काय आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःची कुंडली उघडून पहा. कुंडलीच्या आतमध्ये चंद्र कोणत्या राशीत बसलेला आहे हे पहा. त्याचबरोबर चंद्राची पूर्ण तऱ्हेने माहिती घेताना चंद्राला पक्षबळ आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं राहतं. तुमच्या कुंडलीत चंद्र कोणत्या ठिकाणी बसलेला आहे हे पाहणं खूप गरजेचं राहतं. आता चंद्रच का पाहायचा? कारण अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व या तत्वाची ग्रह आपल्या कुंडलीत असतात. आता चंद्र हा जलतत्वाचा आहे. जलतत्वाचा तर शुक्रसुद्धा आहे. मग चंद्रच का निवडला जातो? कारण चंद्र हे पिण्याचं पाणी दर्शवतो. त्यामुळे चंद्राचे जास्त करून आपल्याला स्थिती पाहावी लागेल. चंद्राची स्थिती कशी आहे हे पाहावं लागेल. कुंडलीत चंद्र पाहावा, चंद्राला पक्षबळ किती आहे हे पाहावं. जर तुमच्या कुंडलीत चंद्र पक्षबळाने किंवा राशीबळाने निर्बल असेल, तुमच्या कुंडलीत चंद्र नीच राशीचा असेल किंवा त्याला पक्षबळ नसेल तर अशा वेळेस हा चंद्र अनिष्ट फळं देतो आणि त्या कारणास्तव व्यक्तीला सतत तहान लागत राहते. आणि तहान लागल्यामुळे त्या व्यक्तींकडे आपण पाहतो, एकतर सदैव त्यांच्याकडे पाण्याची बॉटल असते किंवा मग ते सतत पाणी पित राहतात. आता पाणी पिणं यात सुद्धा खूप गैरसमज होऊ शकतात की आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यात ज्या व्यक्तींनी जास्त पाणी प्यायचे नाही असे ठरवलेले असते किंवा त्यांना सवय नसते, त्यासुद्धा व्यक्ती उन्हाळ्यात पाणी पितात. पण कोणताही ऋतू असो किंवा कोणताही वेळेला सतत पाणी पिणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचा आपण अभ्यास करत आहोत. त्या व्यक्तीच्या कुंडलीविषयी आपण बोलत आहोत, जी कोणताही काळ असो आणि कोणतीही वेळ असो पाणी सतत पित राहते. कारण कुंडलीत जर चंद्र निर्बल असेल, चंद्रावर एखाद्या पापग्रहाची दृष्टी असेल किंवा चंद्र पक्षबळाने मजबूत नसेल तर अशा वेळेस व्यक्ती सतत पाणी पित राहते. या गोष्टी आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. ज्योतिषशास्त्र या सर्व गोष्टींवर संशोधन करत असतं. तर कसं वाटलं आजचं तुम्हाला हे माझं सूत्र हे मला नक्की कळवा. जर कोणाला ज्योतिषीय सल्ला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा, जेणेकरून तुम्ही योग्य त्या रीतीने ज्योतिषीय सल्ला मिळवू शकाल. आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील वेळेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करील.
तोपर्यंत धन्यवाद.